श्रोते हो, मी नमस्कार. श्री महाकालाय नमा, श्री गणेशाय नमा. आजपासून मी श्री अधिक मास महात्म्याचं आपणास सर्व सांगत आहे. जे आपले दडलेले रहस्य आहे ते पण उजागर करत आहे. तर आज अध्याय नंबर 1. श्री गणेशाय नमा. एकदा ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी, ज्यांना स्वर्ग मृत्यू पाताळ या ठिकाणी केव्हाही कुठेही फिरण्याची मुभा व ज्यांना कुठेही केव्हाही कधी न कोणाहीकडे जाण्याची परवानगी घ्यावी लागत नाही, नारद मुनी स्वेच्छेने त्रिजगदात फिरत फिरत एकदा बद्रिका आश्रमात आले. बद्रिका अरण्य हे हिमालयाच्या जवळ बसलेले आहे. त्या ठिकाणी नारायणाचा वास आहे. जे परमपावन असं तपोवन आहे. त्या ठिकाणी उत्तम मोठे उरोटे वृक्ष गगनाला स्पर्श करता जी स्पर्धा करतात, त्या वृक्षाची छाया घनदाट असून रवी किरणाने देखील आज शिरकाव करण्यात मज्जा आहे. त्या बद्रिका अरण्यात लता वेली झुडूप मोठे मोठे असून सगळीकडे पसरलेले आहे. त्या अरण्यात बोरीचे जांभळीचे बेलाची फणसाची खजुरांची रसाळ आंब्याची झाडे नेहमी फळासहित असतात. गंगा जिच्या विष्णूच्या पायातून उगम झाल्या असल्यामुळे ती पवित्र आहे, ती वाहत आहे. आणि जिथे पशुपक्षादी वैर न घालता क्रीडा करतात, जिकडे तिकडे तुळशीचे वने आहे, फुलाचे वृक्ष आणि जाईजुई मालती इत्यादी फुलाचे ताटवे प्रफुल्लतेने डोलत आहे. तपस्वी लोकांच्या परिणय कुट्या ज्या गंगा तटावर योगी साधनेसाठी बसलेले आहे. कित्येक सिद्ध मंत्रांना आत्मसात केलेले आहे. ते आपल्या तपोबलाने परमानंदाचा आस्वाद घेत आहेत आणि आत्मसुखाचा आस्वाद घेण्यासाठी देवगण तिथे येऊन राहतात. ते बद्रीवन म्हणजे ते ठिकाण नरनारायणाचे आश्रयस्थान आहे. अशा ठिकाणी ब्रह्मदेव पुत्र नारद आले आहेत व ते सुद्धा अकस्मात. ज्यांना पाहून जितेंद्रिय महान तपस्वी, जे ब्रह्माला मनात चिंतित बसलेले नारायण ऋषी, ज्यांचे सूर्यासारखे तेजपुंज शरीर व ज्यांच्याजवळ देव ऋषी मुनी आणि इतर सिद्धगण बसलेले आहे, अशा त्या नारायण ऋषीला पाहून नारदांनी नमस्कार केला व परमेश्वर दोन्ही हात जोडून विनयाने म्हणाले की, हे नारायणा, तू निष्क्रिय व निष्काम परमेश्वर आहेस. अशी स्तुती नारद मुनींनी केली. तू इथे जप करीत आहेस, लोकांना शिक्षण मिळावे व मर्यादाची स्थापना करण्यासाठीच. या कलियुगात एकाच्या पापाने मेदनी बुडते तर एकाच्या पुण्याने ती पृथ्वी तरते, पावन होते. कृतयुगामध्ये एकाने केलेले पाप व पुण्य ही सर्वांनीच केल्यासारखी प्रमाणे होत असे. पण ती परिस्थिती बदलली असून या कलियुगात जो पुण्य व पाप करील त्याचे फळ त्यालाच मिळते, इतरांना त्याचा संपर्क होत नसे. म्हणून प्रत्येकाने पुण्यकर्म करावे व स्वतःच त्याचे फळ भोगावे, परोपकार करावे, तप करावे. असा संसारामध्ये सर्व प्राणी विषयासक्त झाले असून ते घर, पैसा, स्त्री, पुरुष याच्यातच रममान झालेले आहे. आणि अशा लोकांचे कल्याण हित होईल असे काहीतरी सांगा. तुझ्या मुखातून जे निघेल ते श्रवण करण्यासाठी आम्ही तुला शरण आलो. तू उपकारप्रिय भगवान आहेस. असे वेद स्वतः तुझी स्तुती करतात, म्हणून लोकांवर उपकार व्हावा अशी कथा सांगावी की जिच्या श्रवणाने निर्भय स्थान प्राप्त होईल, अशी नारदांनी नारायणाला विनंती केली. आणि अतिशय आनंदाने भगवत कथा जी पुण्य पावनी आहे ती प्रेमाने सांगू लागले. नारायण कथा सांगत असताना नारद मुनी काही शंका विचारत आणि त्याचे उत्तर देऊन त्यांच्या शंकाचे समाधान करीत असत. असा हा क्रम खूप वर्ष चालला. एकदा नारायण मुनी म्हणाले की पुरुषोत्तम महिन्याचा महिमा फार मोठा आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुम्ही त्या देवाचे महत्त्व सांगता, जो पुरुषोत्तम नाव असलेला देव आहे, आणि त्याचे महत्त्व काय ती कथा विस्तारून सांगावी. ती अतिशय मनाला अद्भुत वाटते. ते ऐकून नारायण मुनी नारदाला म्हणाले की, नारदा, तू फारच उत्तम विचारले आहेस. मी पुरुषोत्तम मासाचे गुह्य एका उद्देशाने सांगतो. ह्या कथेचे नायक कृपासागर पुरुषोत्तम असून त्याला ऋषेश्वर सुद्धा पुरुषोत्तम म्हणतात. या महिन्याचे व्रत भक्तियुक्त भावनेने केले असता रमानाथ पुरुषोत्तम देव संतुष्ट होतात. हे ऐकून नारायण देवाला नारद म्हणाले की, मी हे सर्व मासाचे त्यांच्या स्वामीसहित गुणगान ऐकलेले आहे, परंतु पुरुषोत्तम नावाचा एकही मास मी ऐकलेला नाही. पुरुषोत्तम हा कोण व त्याचा महिमा कसा आहे हे सांगावे. तसेच या महिन्याच्या कृपानिधी पुरुषोत्तम केव्हा झाला, कधी झाला, तसेच त्याचे स्वरूप हे काय आहे हे समजावून सांगावे. या मासामध्ये कोणते कृत्य करावे, दाने कोणती करावी, आणि हे सर्व केल्याने कोणते देव प्रसन्न होतो, आनंदित होतो, आणि त्याची फळप्राप्ती काय होते, आणि अधिक मास असेल ते काही अधिक काही असेल तेही सांगा. हे नारायणा, पृथ्वीवर खूप प्रकारचे लोक राहतात. त्यातले काही दुसऱ्यावर अवलंबून राहणारेही राहतात, दारिद्र्याने पिडलेले, सदोदित रोगाने पछाडलेले, तर काही पुत्रप्राप्तीसाठी मनात कुडणारे तरी त्यांना त्यांची प्राप्ती न होणारे, तर काही लोक बुद्धिमंद, मुके, आंधळे, दांभिक, विद्याहीन, तर काही कुचेष्टा करणारे, तर काही नीच, लंपट, जर्जर, नास्तिक, तर काही दुसऱ्याची सेवा करणारे, तर काही नष्टांश व भग्न संकल्प कुरूप, तर काहींना मातापित्याचा वियोग,
अष्टमित्रापासून वियोग, तर काही श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग असलेले असेही आहे. तरी अशा लोकांना ती गती प्राप्त न व्हावी यासाठी कोणत्या आचरणाने, पठणाने, श्रवणाने ह्या व्यथा दूर होतील ते मला सांगा. हे नारायणा, मी लोकांचे दुःख पाहून स्वतः दुःखीत झालो आहो, म्हणून कृपा करून सांगा. वैधव्य, वंद्यता हे 2 दोष, तर हिनांग, दुरादी, अशेष, रक्तपिती, अपस्मार आणि राजक्षमासारखे दुर्धर रोग यांनी लोक पीडित आहे. हे ऐकून अंतर्मनाला बरे वाटेल व कल्याण होईल ते सांगावे. हे नारायणा, तू सर्व तत्वाचा अभंग समुद्र आहेस. हे ऐकून नारायण म्हणाले की देवर्षी नारदा, तुम्हाला लोकहिता करणाने उत्तम प्रश्न केला आहेस. हे नारदा, श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे सांगितले होते तेच मी तुला सांगतो, ते एकाग्र चित्ताने ऐक. म्हणजे अल्लगून काही सांगण्याची आवश्यकता नाही, पूर्ण अगदी योग्य आहे. युधिष्ठिराला कपटाने दूध खेळाव्यास लावून दुर्योधनाने कौरवांना फसविले आणि त्यांचे राज्य, सेवक, वस्त्र वगैरे सर्व घेतले आणि शेवटी त्यांची प्रीत्य पत्नी याज्ञसेनी म्हणजे द्रौपदी हिलाही पण लावून जिंकली. तिला सभेमध्ये ओढत आणून तिची विटंबना केली. अनेक प्रकारचे कुत्सित शब्द बोलून त्याची निर्भत्सना केली. हे ऐकून सभ्य लोकांचे माना खाली घातल्या. कोणीही बोलत नव्हते. द्रौपदीची परिस्थिती केवलवाणी झाली होती. अशा वेळेस श्रीकृष्णाने गुप्तरूप येऊन तिचे रक्षण केले. पांडवांनी सर्व राज्याचा त्याग केला व अत्यंत दुःखित अंतःकरणाने द्रौपदीसह वनवासात गेले. वनात जाता जाता काम्यक वनात ते आले. ज्याप्रमाणे वनवासात ऋषीमुनी वास करत तसे तेही करू लागले. अंगावर वस्त्र नाही, वल्कल्य परिधान केलेले आहे. कंदमुळे फळादी भक्षण करून ते रात्री जमिनीवर झोपत कमंडलूतून पाणी आणत असे. जवळ धन नाही अशी विचित्र दैवगती तुला नारदा काय सांगू. अशा अनेक दुःखाचा अनुभव घेत ते काम्यक वनात आपले दिवस कंठीत होते. एकदा श्रीकृष्ण आपल्या मुनिगणासह येऊन दुःखित पांडवाच्या भेटीसाठी काम्यक वनात आले. श्रीकृष्णाला पाहून सर्वांना आनंद झाला. जसे प्राण्याच्या आगमनाने देहाला सजीवता प्राप्त होते तसे झाले. धर्म, भीम, अर्जुन धावत धावत गेले आणि त्यांनी श्रीकृष्णाला प्रेम आलिंगन दिले. तर नकुल, सहदेवाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. तर द्रौपदी त्यांच्या पाया पडली. ती पांडवांची दुःखदशा पाहून व द्रौपदीची ती कृष्य झालेली काया पाहून श्रीकृष्णाला फार अत्यंत वाईट वाटले. त्यांची ती स्थिती पाहून श्रीकृष्णाच्या मनात क्रोधाग्नी जागृत झाला. त्यांचे दोन्ही डोळे तापलेल्या लोखंडासारखे दिसू लागले. कपाळावर आढ्यांचा जाळ निर्माण झाला. भुवया वाकड्या झाल्या. कल्पांतकाळी ज्याप्रमाणे रुद्र अवतार दिसत होता तसा अवतार श्रीकृष्णाचा झाला होता. त्यांच्या मुखातून उष्ण श्वास बाहेर पडू लागले. तो करकरा दात ओठ खाऊ लागला. ते श्रीकृष्णाचे भयानक रूप पाहून सर्वांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. अंग थरथर कापू लागले आणि काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा धर्माने अर्जुनाला सुचले की काहीतरी करावे. तेव्हा अर्जुन हात जोडून श्रीकृष्णाला म्हणाले, विनंती करून म्हणाले की हे रुक्मिणी कांता कृष्णा, तू सकळ जगाचं रक्षण करणारा आहेस. तू जगन्नाथ आहेस आणि मी तुझा भक्त काही कुठे राहत नाही. जगांना नाश होईल तेव्हा माझाही नाश हा होणारच आहे. ज्यांच्या नुसत्या कृपाप्रसादाने ब्रह्मही विलयाला जाते त्यांच्यात रागाने या जगाची काय स्थिती होईल हे सांगणे कठीणच. म्हणून हे श्रीकृष्णा त्यांचा विचार करावा. हे देवा, तुमच्या रागाने जगाचा प्रलय त्वरित होतो, म्हणून दुष्ट रागाला लवकर आवरावे. देवा, तू सर्वज्ञ परमेश्वर असून सर्व मांगल्याचे कल्याणाचे बीज आहेस. तू सर्व चराचर निर्माण करणार असून तू सर्व त्यांची निर्मिती केली आहे व त्यांच्या संहारी तूच करणार आहेस. पण रागाने तू करणार आहेस का? एकाने अपराध केला म्हणून दुसऱ्याला शासन कशासाठी? डास खूप झाले म्हणून का कोणी आपल्या स्वतःच्या घराला, मंदिराला आग लावेल काय? हे तू स्वतःच्या अंतःकरणाला विचारून पहा. तू सर्ववेत्ता भगवान आहेस. मी अनाथ, पामर, दीन तुला शरण आलो आहोत. हे अर्जुनाचे सद्गतीत भाषण ऐकून त्यांच्या विनयशील भाव पाहून भक्तवत्सल सारंग प्रेमाने पूर्वस्थितीवर आले व गहिवरले. त्यांचा राग चंद्रासारखा शांत, सोमर, शीतल झाला. ते पाहून पांडवांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी हरिचरणाला स्पर्श केला. त्याबरोबर आलेल्या मुनिजनांची आसन पाद्यपूजा केली. कंदमुळे फळादी प्रेमाने समर्पित केली. कृष्ण काही काळ तिथेच राहिले. तिकडे समाचार झाल्यावर श्रीकृष्णाने त्यांना काही कथा सांगितल्या. युधिष्ठिराने देखील स्वहितार्थ व परमहितार्थ काही प्रश्न विचारले, जसे तू आत्ता मला विचारले आहेत तसे. तेव्हा श्रीकृष्णाने रुक्मिणी रमणाने युधिष्ठिराला हे पुण्य पावन कथानक सांगितले. ते पुढील अध्यायी इतिश्री अधिकमास महात्मसार बृहन्नारदे पद्मदा सज्जन श्रोते 1 चतुर प्रथम अध्याय गोडा हा.